नमस्कार मित्रांनो, मी बना जाधव सर. संगीत साधना या चॅनेलद्वारे जे गरिबीतून असे जे लोक स्वकर्तृत्वाने वरती आलेले आहेत अशा लोकांच्या मी मुलाखती घेत आहे. त्यामध्ये माझं जे सदर आहे त्याचं नाव आहे मुलखा वेगळी माणसं. आज जी मुलाखत घेणार आहे हे नावी गावचे निवृत्ती लोमकर यांच्या मुलाखतीचा हा दुसरा भाग मी आपल्यासमोर सादर करीत आहे. तरी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. नमस्कार सर. नमस्कार. तर मुलखा वेगळी आहे माणसं या सदरामध्ये न्हावी गावचे निवृत्ती लोमकर यांची मी अगोदर एकदा मुलाखत घेतली आहे. तर त्या मुलाखतीद्वारे त्यांना आणि मला त्यांच्या मित्रांचे अनेक फोन आले की सरांक भरपूर गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, तर त्यांची अजून एक मुलाखत तुम्ही घ्या. म्हणून हा दुसरा पार्ट मुलाखतीचा मी आपल्या समोर सादर करीत आहे. तर मित्रांनो, या सरांना माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या बालपणच्या आठवणी सांगा. बालपण म्हणजे प्राथमिक शाळेमध्ये आमचं गावामध्ये प्राथमिक शाळेमध्ये आमचं शिक्षण झालं. हां. आणि नंतर पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे या हायस्कूलमध्ये 11वीपर्यंत शिक्षण झालं. आणि नंतर आम्हाला पोहण्याचं फार वेळ असायचं. बरं. विहिरीवर नदीवर सारखे आंघोळे करायचो मे महिन्याच्या तिथं नदी जवळ आहे का? जवळच आहे. बरं, मित्रमंडळी होती काय? हा, आमचे चुलत भाऊ होते. एक शिंदे म्हणून एक आमचा मित्र होता. हां. सारखं पोहण्याचं वेळ दिवसातून 4-4, 5-5 वेळा. आणि व्यायाम करणे. व्यायाम करणे, हं. भरपूर व्यायाम करणे. असं ना? आमची आई काय करायची, हां. आमच्याकडे गाई म्हशी होत्या, हां. तर त्याचं दूध निघायचं. तर हा. रात्री आई गव्हाचा चीक असे गहू भिजत घालणार, हां. सकाळी त्याचा चीक काढणार हं. आणि त्या दुधामध्ये तयार करून मग ते आम्ही खायचो. किती कष्टाळू माता होती. फार 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 तिचं तर फार अप्रतिम, म्हणजे आईचं प्रेम माझ्यावर फारच होतं. तुमचा चेहरा आईसारखा आहे, कारण आईला मी पाहिलेलं आहे हा. बऱ्याच वेळा. बा मी तुमच्या घरी सुद्धा आलेलो आहे. हं. आता तुम्ही जर उन्हाळकेपणा करायचा हा, तर तुमचे वडील काही तुम्हाला चोपून काढायचे का? आम्ही नदीवर जायचो पोहायला. हा. मग ते निरगुडीचा फोक काढणार आणि आमच्या पिंढऱ्या सडकणार सगळ्या तिघांच्या बी. अरे बापरे. शिस्त लागावी म्हणून. कडक शेतात होते. काम करत नाही, कडक होते. काय नाही, नुसतं बावर टाकत फिरताय करताय हं. असं म्हणून भरपूर मार खाल्लोय. मग तुमचं शालेय शिक्षण तिथं झालं. हो. नंतर मग तुम्ही कॉलेज जीवनामध्ये मागच्या मुलाखतीमध्ये शाहू कॉलेजचा उल्लेख बराचसा आपण केला, तिथले प्राध्यापक येते. हा. तर SP कॉलेजला काही प्राध्यापक तुम्हाला मिळाले का? हो, मिळाली ना. चांगले होते. हो 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 ते विना देवचे मिस्टर ते नंतर लागले का? ते हो हो नंतर लागली. विजय देव हो ते SP कॉलेजला प्राचार्य होते, पण ते खूप अलीकडची घटना आहे. हो हो. तुमच्या काळात कोण कोण होतं साधारण? आमच्याकडे बापट होते. हां. नंतर कुलकर्णी होते. असं ना? हो अरविंद मंगरुळकर तिथे त्याच वेळचे का? हो तिथंच होते. हां. हो हो अरविंद मंगरुळकर. हो हो राईट. कारण मी अभिनवला असताना आहे ना, हा. ते आम्हाला मानसशास्त्र शिकवायला यायची. हो हो आणि ते ह्यालाही होते, गरवारे कॉलेजलाही होते ते. हा, प्राध्यापक अरविंद मंगरुळकर. हो हो राईट. तर ते जर लेक्चर करायला लागले ना तर मी नोट्स काढायचो. हा हा. अत्यंत हुशार आणि नम्र असे ते. प्रगल्भ विचारवंत. हा, प्रगल्भ विचारवंत हं. अरविंद मंगरुळकर. हो. एक प्रोफेसर काळे सुद्धा मला SP लाच होते वाटतं. हा. तर ते आम्हाला लेक्चर शिक्षणशास्त्र शिकवायला यायचे. बर. तर अजूनही दुसऱ्या काय आठवणी तिथल्या आहेत का त्या कॉलेजच्या तुम्हाला? कॉलेजमध्ये आम्ही ASPTला आमच्या ग्राउंडवर जायचो ना आम्ही. हां. तर आमचे मित्र मैत्रिणी आम्हाला शेअर करायला यायच्या. बरं. तर अशा मनीषा नातू म्हणून तिच्या मैत्रिणी ती यायचे हां. आणि आम्हाला चेअरअप करायचं की पंप्या लढो, पंप्या पिकअप, पंप्या डाड. पंप्या काय तुमचं नाव होतं हे काय? नाव द्यायचं कॉलेजमध्ये. पंप्या इकडे तिकडे पंप्या. ते तुम्ही जाड असल्यामुळं हो आणि खेडेगावातून आल्यामुळं हो हो त्यांचे तुम्ही आवडतेच होते थोडक्यात हो 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 सगळ्या टीमचे. हो हो हो. अरे बापरे. हा. कारण मनीषा नातू 71-72ला त्या खेळामध्ये त्यांचे सकाळ पेपरला अनेक बातम्या यायच्या. हो, प्रावीण्य मिळालं होतं. इंटरनॅशनल खेळायच्या त्या. असं ना? हो हो. मोठी खेळाडू होती फार फार गाजलेली होती ती. पुण्यातल्या. हो हो ते तुमच्या टीममध्ये होते. हो हो नंतर मग तुम्ही अलका टॉकीजच्या
बाळ धारक म्हणून होते, त्यांचं ते ऑफिस होतं तिथं रवी बिल्डिंगमध्ये. बर तर ते त्यांनी मला पत्र दिलं की तुम्ही पुन्हा गेस्ट हाऊसला जा. बर तिथं माझे गजानन सरपोतदार म्हणून आहेत, हां त्यांना भेटा हां. आणि तिकडचं सगळं लॉजिंग बोर्डिंगचं तुम्ही सगळं पहा. त्यावेळी तिथं अनेक नट आले होते, तुम्ही हो, नट आले होते. गदी माडगुळकर, गदी बाळगुळकरांची तिथं मैफिल व्हायची. वसंतराव देशपांडे, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी हो, आणि भीमसेन इतर जोशी. सिनेमा नट. सगळे ऍक्टर लोक यायचे सगळे, ते माहेरघरच होते ते. असं ना. हो हो आणि त्यावेळी तुमच्या अनेक लोकांच्या त्या ओळखी झाल्या होत्या. हो, ते भरपूर. मागच्या मुलाखतीत तुम्ही मला सांगितलंय. हा नंतर मग तुम्ही टिळक स्मारक मंदिर मध्ये. हा, ते आमचे बोरावके मित्र बोरावके साहेब जे आहेत, हा त्यांनी देणगी दिली होती तेव्हा मला 2 त्यांनी पासेस मिळाले होते. असं ना. हा, तर ते दोन्ही पासेस घेऊन मी टिळक स्मारकला रात्री 9 ते 5, 5:30 पर्यंत अगदी मैफिल चांगली रंगलेली होती. तुमच्या जीवनाचा प्रवास म्हणजे फार हेच आहे हो. हो हा, हो हो, कारण कुठेही शाश्वत जीवन नाहीये. नाही नाही. गव्हर्नमेंटची नोकरीचाही काहीतरी तुमच्या पुढे एक प्रस्ताव आला होता. हो, नंतर मी राजा बहादूर मिलमध्ये होतो. हम्म, काही काळानंतर ती मिल बंद पडली. हम्म, मग मी इथून हडपसर पासून हम्म. चालत आळंदीपर्यंत गेलो. हा माऊलींच्या त्या समाधीवर डोकं टेकलं बर आणि त्यांना सांगितलं की मला नोकरी नाही लागली, तुम्ही परत येणार नाही तुम्हाला भेटायला. बर. तर त्यांचं नशीब असं की 8 दिवसांनी मला कॉल आला. हा 2 कॉल आले हा की तुम्ही इथं जॉईन व्हा. खडके इंजिनिअरिंग मिलिटरी स्कूलचे हा सगळं ते कॅन्टीन सांभाळायचं सगळं. बर. आणि तिथं मला राहायला बंगला देणार होते. बापरे. आणि 5-6 असिस्टंट होते, क्लार्क वगैरे. त्यांच्याकडे सगळे हिशोब ठेवून तुम्ही सगळं मॅनेज करायचं. तुम्ही का स्वीकारलं नाही का? नाही, म्हणजे ते दुसरीकडे मी जॉईन केलं होतं त्याच्या अगोदर. हे खाजगीच्या मोहामध्ये तुम्ही अडकला होता, अडकलो होतो. हा. नाही का? हो हो, आणि नंतर मग तुम्ही हॉटेल पर्ल मध्ये आला. हॉटेल मध्ये आलो. हॉटेल पर्ल मध्ये माझं जे 10 प्रदर्शनं झाली, हो त्यातलं पहिलं प्रदर्शन हा तिथं मी तुमच्या साहेबांना चित्र दाखवले. मागच्या मुलाखतीत सांगितलं हो हो 1994ची घटना असेल. हो हो तर त्यावेळी मी तिथं ती चित्र घेऊन आलो आणि हो हो, तिथून राईट. मला थोडा ब्रेकच मिळाला हा त्या काळात. हा नंतर माझी एकूण 10 प्रदर्शनं झाली. हा पुन्हा मी स्वपनबागमध्ये मी एक दुसरं लँडस्केपचं प्रदर्शन लावलं होतं. हा तर साधारण तुम्ही 81ला तिथं परत आले होते का हो, परत आलो होतो. स्वपनबागेत? हो हो, स्वपनबागेत लागले. परत. ते स्वपनबागेमध्ये आम्ही एक ग्रुप घेऊन यायचो आमचे हा, शिक्षकांचा. तुमच्या सांदा हायस्कूलचे सगळे 8-10 स्टाफ तुमचा यायचा तिथं. तिथे एक मालिका होती, त्याच्यात तुमचं एक पात्र होतं. कुठली मालिका होती मला नाही, पिक्चर होता तो. तू तिथं मी. बरं. तर तिथं आम्हाला 10 मिनिटाचा मला रोल आला होता. असं ना. त्या बंगल्याचा मुख्यमंत्री मी होतो बर. आणि उपमुख्यमंत्री होते बरोबर. ते सगळे माझ्याकडे फोटो आहेत त्याचे सगळे. नाही, सरकार नाव असेल हो. सर नाही नाही, तू तिथं मी. तू तिथं मी, त्याच्यात तुम्ही काम केलंय हो स्वपनबागेत. हो ते असे तुमच्यामध्ये कलेचे गुण, आर्टचे, तुम्ही मराठीचे प्राध्यापक, त्यामुळं तुमच्याकडे अनेक वेळा नोकऱ्या आल्या, अनेक वेळा पिक्चरचं ऑफर आली, पण तुमच्या ते नशिबात नव्हतं. हो नंतर राजा बहादूर मिलकडे तुम्ही गेला, हा माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं हो आणि संतांवर तुमची प्रचंड श्रद्धा आहे. हो तर तुम्ही पंढरपूरला पायवारी केली, मी असं कळलंय. हो हो, केली. तुमच्या गळ्यामध्ये माळ कधी आली हो? गेली आता ते 30-35 वर्ष झाली. असं ना. हा, ती कशी सहज निमित्ताने झाली का? सहज आमच्या मित्राची बायको आली. हं. तर ते सातारकरांचा प्रोग्राम होता आपल्या स्वारगेटला, नाही का ते हे काय हा, ते गणेश गणेश कला मंदिर. हा. तर तिथे ते आले होते आणि आम्हाला म्हटले चला तुम्हाला आता माळ घालायची. मी बाबा महाराजांची माळ आहे. माळ त्यांनी माळ घातली. आणि बाबा महाराजांचं ते एक मोठा आश्रम आहे. हो हो हो, तिकडे पावना धरणाच्या पावना धरणाची. तिथे तुम्ही गेले का त्यावेळी? हो, तिथे गेलो होतो. असं ना. हो हो दुधीवर आहे. हो हो, चांगला आश्रम आहे. करेक्ट. चांगला आहे का आश्रम? मोठा आश्रम आहे अगदी. म्हणजे ही जी माळ आहे तुमची बाबा महाराजांची हो आहे. हो
आणि पालखीलाही तुम्ही पंढरपूरला अनेक वेळा गेले. हो 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 आता थोडक्यात म्हणजे तुम्ही वारकरी झालाय, हो 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 जीवनाचे वारकरी. हम्म. आता नंतर तुम्ही राजा बहादूर मिलमधून मग लक्ष्मीनारायण थिएटरला आले, हो हो नाही का? हो तिथेही बरेच सवंगडी तुम्हाला मिळाले. हो तिथे भरपूर ते ऑपरेटर देशपांडे ऑपरेटर म्हणून होते तिथं पिक्चर दाखवायचे ते. असं ना? हा मला वाटतं त्या दिंडीमध्ये एकदा तुम्ही मला सासवडपर्यंत नेले होतं हो आणि तुम्हाला काही नाही झालं. माझं वजन जादा असल्यामुळे माझे पाय सुजले होते. हो मग एका झाडाखाली तुम्ही ते कुठून तरी तेल आणलं हा आणि माझे पाय चोळले होते. मला चांगलं आठवतंय. हा आपण पायाने गेलो होतो आणि नंतर टेम्पोमधून परत आलो. संतांवर तुमची प्रचंड आघात श्रद्धा आहे आणि त्यामुळं तुम्ही सगळ्या संतांचा अभ्यास केला आहे हो आणि नंतर तुम्ही बेळगावला गेले हो आणि कलावती मातेचा तुम्ही दीक्षा घेतली. हो आता तुमचं सध्या कलावती मातेची दीक्षा घेऊन तुम्ही काय काय करता? सकाळी भजन चाललेलं असतं, बरं. नित्योपासना आणि त्यांचे ग्रंथ वाचन. त्यांच्या कृपेमुळं मी आता फार म्हणजे आनंदी आणि फार हॅपी आहे. जीवनाचा आनंद त्यात जीवनाचा आहे, आनंद सच्चा आनंद जो आहे असं ना? तो हो अगदी तो मला मिळतोय. असं ना? आणि फार उत्क्रांती झाली आईंनी आम्हाला त्यांच्यामुळे तरलो. हे 100% खरं आहे. 100% त्या होय, अध्यात्मामधल्या व्यूज वेगळ्या असतात का हो? फार वेगळा म्हणजे फार अगदी हा? त्यांचे आईंचे म्हणजे फारच कृपा. त्या अक्षरशः आम्हाला उठवतात सुद्धा पहाटे 4ला. केवढी श्रद्धा आहे. हो आता 76 वय आहे, तरी तुम्ही इतके 5-6 किलोमीटर चालताय हं, आणि तुमच्यामध्ये एवढं मोठं चैतन्य आहे. हं. पहाटे 4ला उठून गार पाण्याने आंघोळ करून पहिली बस पकडता. हे या वयामध्ये फार अवघड आहे हो. ते आईंची कृपा आमच्या गुरुमाऊलींची कृपा. बरं, तुम्ही आयुष्यामध्ये गोळी खाल्ले नाही, इंजेक्शन घेतले नाही, अजिबात नाही. तुमचे गुडघे दुखत नाही? नाही ना काय नाही. अजून इंजेक्शन मी 10 ते 12 इंजेक्शन घेतलेस त्याला आयुष्यभरात. या करोनामध्ये नाही घेतलं का? अजिबात नाही. असं? हं. की तुमच्या आईवडिलांनी जे म्हशीचं गायाचं दूध तुम्हाला दिलं, हो, शीक दिला हा आणि ती जी ताकद आहे हो आणि त्यात या अध्यात्माची ताकद, याच्यात मित्रांनो ही मुलखा वेगळा माणूस आहे. म्हणून खरंच मला वाटलं की यांची परत मुलाखत घ्यावी. तर आता तुम्ही सर्व्हिसला कुठे आहे सध्या? मी राजलाजमध्ये आहे. बरं, तिथलं ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळता, हो सकाळी उठून जाता. हो अजून काही आठवणी तुम्हाला काही सांगता येईल का? अजून काही तसं नाही काय तुमच्या गावाकडच्या काही? तर गावाकडे म्हणजे भटकंती जास्त करायचो आम्ही. असं ते ना? मोहन असतं ना मध 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 हा. हा नंतर खेकड्या पकडायच्या, मासे पकडायचे. मामाच्या गावी बी जायचे का? हो मामाच्या गावी तिथं तर गुऱ्हाळ असायचं म्हणजे रसाचं गुऱ्हाळ. 15 दिवस तिथंच मुक्काम. काकवी खायची. मामाचं का? हा मामाचे श्रीमंत होते चांगली? फार श्रीमंत होते. हा. हं. त्यांच्या तिथं गुऱ्हाळ म्हणजे गोळाच्या ढेपा तयार व्हायच्या. त्या आळंद गाव कुठं आलं? हा ते बोरच्या शेजारी भाटगड डॅम आहे ना त्याच्या शेजारी. मग मामा तुम्ही भाचा आल्यावर आनंद व्हायचा फार त्यांना? आनंद व्हायचा. हा. हो आता काय तुम्ही जात नाही एवढं? आता वेळ होत नाही आता. आता कामा वय बी झालेलं आहे. हं. तर मित्रांनो, असं मूर्खा वेगळी माणसं त्याच्यातले यांचा मला एका माझ्या मित्रांनी सांगितलं होतं, विजयराव पाटील यांनी, की मुलाखत घेताना नुसती मुलाखत घेऊ नका, तर त्याच्यामधून प्रेक्षकांना काय त्याच्यातून संदेश मिळेल. तर मी तुम्हाला यांचा एकच संदेश देतो की सरकारी नोकरीसुद्धा नसताना प्रखर परिश्रम करून आपल्या बुद्धीच्या जोरावर, आपल्या ताकदीच्या जोरावर ही व्यक्ती आणि स्वतःमध्ये डायनामिक पॉवर, मानसिक पॉवर प्रचंड यांच्यामध्ये, असं हे व्यक्तिमत्व लोहमकर साहेब यांच्याकडनं या मुलाखतीमधून तुम्ही घेऊ शकता की जीवनामध्ये खचू नका, लढत राहा. मज ठावे आपुली चालून जाणे वाट, वाटेत लागू दे रान माळवा घाट, बिचकुनी कशाला मध्येच थपकून राहू, का चंद्र थांबतो पाहून केतू राहू. असं हे व्यक्तिमत्व आपल्यासमोर मी सादर केलं आहे. मी अगोदरच सांगितलं की मूर्खा वेगळी माणसामधले हे व्यक्तिमत्व आहे. तरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.